हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक भगवद्गीतेंतू परमात्मो सात्विक कर्म केल्यारी परमात्माक खंयची रितीर आराधन केल्यारी चांग जत्ता म्हूण सांगतरस तशी तो ओम तत् सत इति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. म्हळ्यार ब्रह्मज्ञानी जाल्लेले जन ओम तत् सत म्हणून सांगून निर्देशन करून म्हळ्यार आपयत ताची देवाक इति कतिर म्हूण म्हळ्यार तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ताणेची वेद शास्त्र आनी करची कर्म हे पुरे ताणेची सांगिल्ले परमात्मान सांगिल्ले म्हूण सांगचे खातीर तांणी वेदज्ञ यज्ञ कर्म यज्ञ म्हळ्यार कर्म ताणेची कसल कोरकानी म्हूण सांगिल्ले म्हणून तांणी लेखताची ब्रह्मज्ञानी. तशें जावन तांणी परमात्माक ओम तत् सत म्हूण म्हणटाची. ते सकल गुण परिपूर्ण जावन आशिल्ले देखून परमात्मा ओंकार वाच्यो वेदैक वेद्य जाल्यार देखून तत् म्हूण ताका आपयताची. सर्व शुभ गुण पूर्ण जावन आशिल्ले देखून तो सत म्हणून घेता म्हूण सांगून ओम तत्सताचे विशय कालच्या दिसाक सांगिल्लो आसा. सगळे जगत्य खंयचे परमात्मान धारण केला की खंयचे परमात्मान सृश्टी केला की तो ओम म्हणून घेता. तशें जावन आतां आमी कसले एक वेदाचे खंयचे एक वेदाचे मंत्र जवो स्तोत्र जवो कसो म्हणटना स्टार्ट हरी ओम म्हणटाची कडेकय आमी हरी ओम म्हणटाची. कित्याक म्हळ्यार सुरवेक हरी ओम म्हळ्यार आतां ऋग्वेद यजुर्वेद सामवेद कसले हांगा पळयताचे आमी अष्टावधान जतन देवा लद्राक खंयचेय एक वेद आतां ऋग्वेदा मंत्रान देवाक आमी आराधन करताची म्हूण सांगून संकल्प करून ऋग्वेद मंत्र एक सांगूस तेदना हरी ओम म्हूण सांगून ते ऋग्वेद मंत्र सांगून उपास हरी ओम म्हूण राबयताची. हे आमी पळयताचे अष्टावधान जतन देवस्थानांत आनी पळयाचे जाल्यार. तशी कसल एक वेद विभाग वाजुका जाल्यार पुरुषा सुक्त जेवो कसले जेवो सुरवे हरी ओम म्हूण सुरू करून कडेरी हरी ओम म्हूण सांगून कैद करचे ते इतली खातीर ते म्हळ्यार सुरवेक हरी ओम म्हूण सांगचे कसल्याक म्हळ्यार देवा हांव तुगेल प्रित्यर्थ जावन हें करतरस तशें जावन हें तुगेल प्रित्यर्थ जावन तुगेल प्रेरणेन करचें कर्म म्हूण सांगचे खातीर हरी ओम कडेची हरी ओम कसल्याक म्हळ्यार कृष्णार्पण. आमी आतां कृष्णार्पण म्हणटा पळय तशी वेदांत हरी ओम म्हूण कडेर सांगल्यार तें कृष्णार्पण म्हणून जाता म्हूण सांगून तशी सुरवेक संकल्प जल्लो तुगेल प्रेरणेन करतरस म्हणून कडेर हरी ओम सांगचे कर्म समर्पणे जाल्ले ते म्हणून. ततः म्हळ्यार व्याप्त जावन आशिल्लो परमात्मो समस्त गुण परिपूर्ण जाल्ले देखून तत् सत म्हळ्यार दोश नातिलो हें पुरे वेद कालांत. आजी आमी अच्युताय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद म्हणटाची. न्यूनातिरिक्त दोष प्रायश्चित्यर्थम नामत्रय जपम अहम करिष्ये. अच्युताय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद म्हणून म्हणटाचे आमी. अच्युत न अच्युत परमात्मो खंयची गुणांतूय ताका च्युती ना परिपूर्ण तो. तशें जावन म्हणून ताका सोडल्यार आमी तागेल्या दुखून आमी च्युत जाल्यार आमकां अस्तित्व ना. ताका सोडल्यार आमकां राखतलो कोण येनाची. इत्याक म्हळ्यार तो सगळे जगत्याकय तो आधार. तेची अनंताय नमः म्हणटा न अंत अनंत कर्म अनंत गुण अनंत रूप सकट आशिल्ले देखून ताका न अंत अनंत म्हणटा. गोविंद गो म्हळ्यार वेद वेदाक सांगचे हांगा गोविंद म्हणून वेद प्रतिपाद्य जावन आशिल्लो. तशी अच्युताय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः हें सांगून अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद म्हूण जाल्यार परमात्मो आमी
परमात्माला या नामत्रय जप केले म्हणजे सर्व दोष आदोकून मुक्त जाताची म्हणून सांगून तशी जगत्याक आधार तो सर्व गुण परिपूर्ण समस्त दोष रहित जावनशील परमात्मो असल परमात्मान वेद सृष्टी केल्ले शास्त्र सांगले ज्ञानींक सृष्टी केल्ले त्या ज्ञानील करीन शास्त्र वाजयसिले दुसऱ्यांक सांगायसिले आणि ज्ञानपूर्वक कर्म करायची म्हणून सांगून यज्ञ सृष्टी केल्ले तशी आणि वेदाक पुरजनागोतसी अपौरुषेय म्हणून म्हणटाची अपौरुषेय म्हणून म्हणटाची तशी प्रति कल्पांतुई सृष्टी पशी पुढे उच्चार केलेले परमात्मान जाल्यार दिकून ताका पौरुषेय म्हणटाची म्हळ्यारी ब्रह्माक सृष्टी कशी कोरका म्हणून सांगून सांगच्याक ब्रह्मा विराट स्वरूप दाखवून वेद बोधन केलेले त्या पौरुषेय तशीच अपौरुषेय म्हळ्यार कसं नाही प्रतिकल्पांत परमात्मा या सांगता तशावन अपौरुषेय आणि अपास पौरुषेय म्हणून त्या म्हणटाची अपौरुषेय म्हणून त्या म्हणटाची या विषयी कसं सकड वादविवाद सकड जात रस्ता त्या प्रेम जय म्हणून त्याच म्हणणं कसं चाव काम का त्या काणगी कशी हे म्हणून वितंड वाद करून बशिने ते अपौरुषेय जवो पौरुषेय जवो अपौरुषेय म्हणाल खंडित वेदांक अपौरुषेय म्हणून म्हणटाची अपौरुषेयची ज्याला त्या पौरुषेय म्हणता ही त्या म्हणा ब्रह्माक ताण बोधन केलेलं आहे म्हणाल कतीर जवो ज्याला तांतो वादविवाद करून आमगेला आयुष्य व्यर्थ करची सोडला रे आम्ही ते वेद वाजिल्यार आमकां लायक न्हय वेद म्हळ्यार रे आता मी पुराण इतिहास सगळे वेदव्यासान बरयलो वय वॅ न्हय मॅ ते तशी त्या केलं अशी त्या केलं म्हणजे पशी त्या भक्तीन वाजील म्हणजे तांतो फल चड वादविवाद कसं जालें आमकां कसं गोत्तस चड न्हय मॅ आमकां गोतना ना तेल विशय आमगेले मालगड तन्नी मुनी ऋषी परमात्मुची ऋषी जावन येयले ताणें सांगिल्लें आमी वय म्हण मुगूचे नमगून परमात्मान दिलेले ज्ञान हे म्हणून सांगून भक्तीन काण घेवचे लायक न्हय तांतो कसं लेख वाद करचे तशी हांगा परमात्मा सांगता रस तस्माद् ओम इति उदाहृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां ओंकार परमात्माले कल्याण गुणपूर्ण सांगता सर्वव्यापकत्व सांगता सर्वोत्तमत्व सांगता सकल दोष नत्तिलो म्हणून सांगता हे पूरे अर्थ कळवे ताजे नंतर ओंकारपूर्वक शास्त्रोक्त विधिविधान कसल वेदांत सांगला त्या विधानान परब्रह्म जावनशिलो विष्णूची सर्वोत्तम म्हणून लेखून भक्तीन त्या दैवभक्त ब्राह्मणान केलेले यज्ञ दान तपस्य सर्व सात्विक सार्थक म्हणून घेता म्हणून सांगनांगा कृष्ण सांगता आता आम्ही वाजितना स्तोत्र इत्यादी वाजितना वेदाचे विभाग वाजितना पुरे ओम सांगचे म्हणून सांगले आता कर्मांत ओमकार यूज करतात न्हय यज्ञ करतना जेव्हा कसले आजी महत्व कसले म्हण हांगा कृष्ण सांगता आमकां गोत्तशील मठाक एकल्याक वेद कोळका म्हूण जाला रे वेद शिकू का म्हूण जाला सुरवेक वेद शिकोवचे पशी फुडें ओमकाराचे उपदेश दिताचे तशी आनी प्रतिकर्माचे आदी अंत्यांत ओमकार सांगता म्हूण सांगताचे वेद पठणाचे आदी अंत्यांतूय ओमकार सांगता म्हूण सांगताचे सुरवे ओमकार सांगचे उद्देश तवळी सांगून म्हळ्यार सांगून जाला हे परमात्माल खातीर करताची म्हूण म्हळेल संकल्प करून परमात्माले प्रेरणेन करचे म्हळेल सांगून कर्म करचे त्या अनुसंधानान आमी खंयचे एक पारायण होम हवन यज्ञ तप दान कसलेची कोरोची ते सात्विक कर्म म्हणून घेता इत्याक आमी सुरवेक हरी ओम म्हणला हरी ओम म्हण तोंडान मात्र म्हणजे न्ही देवा हे तूं प्रेरण केल्लेले म्हूण सांगून तुगेले प्रित्यर्थ जावन करतरस म्हणलेले उद्देश ते हरी ओमाक तशीची अन्य कसं म्हळ्यार परमात्मा ओमकार प्रतिपाद्य भूहू म्हळ्यार पुरे व्याहरती म्हणटाची आतां ह्या व्याहरती म्हळ्यार कसं न्ही ते वेद शिकतना आमकां वेद शिकतल जनांक थंय वेदशाळेंत न्ही सांगताची तशी हांव वेद शिकतनी जाल्यार वाज्यलेले हांव तुमकां सांगीत तितलेच व्याहृती म्हूण तें म्हळ्यार सूक्ष्म जावन सांगचें ते विस्तार जावन सुचिताचे रग यजूर साम अथर्व हे वेद आनी इतिहास पुराण हे पुरय भुवा ओम अशें पुरे सांगून तेंचे विशयो ह्या चार वेदांत विस्तार करून सांगला देखून ताका पुरे व्याहृती म्हणचे ते परमात्माक प्रतिपादन करता देखून ताका व्याहृती म्हणचे
आणि व्याहृती म्हळ्यार सकल वेदाचे तत्व पुरे तांत भितरी सूक्ष्म जावन आसता, विस्तार जावन सांगूं येता ते तशी सकल गुण परिपूर्ण नारायणूची ओंकारान प्रतिपाद्य जाल्ला. प्रणवार्थ व्याहृतयो व्याहृत्यर्थारगादय इतिहास पुराणं च पंचरात्रं च सर्वशः म्हणून सांगून मध्वाचार्यान सांगला. प्रणवार्थ व्याहृतयो म्हळ्यार ओंकाराचे व्याहृती ओंकार इत्यादी व्याहृतीनं चारी वेद इतिहास पुराण पंचरात्र या पूरे परमात्माक प्रतिपादन करत दिकून ओंकारानं सांगचे म्हणून. तशी ओंकाराचे समजावनशील अर्थ कोणा कळला आणि त्या कळलेलं ब्रह्मज्ञानी कोण आसाची तांगेल मार्गदर्शनारी आम्ही केलेले यज्ञ याग तपस्सू सकडी स्वल्प अल्प लोप दोष जाल्ल्यारी ताका फल चांग मेळटा म्हणून. तशी इत्याक तशी म्हणून म्हळ्यार परमात्माले एक लीला कोणाकय कळतवय महिम कोणाकय कळतवय ना. ಕೆಲವು ಪಂತ್ ಪಳೆಯ ಪರಮಾತ್ಮ ಅಮ್ಕ ವಿಚಿತ್ರ ದಿಸ್ತ ಪರಮಾತ್ಮ चांग जीवाल करीन पापकर्म करयसिता आणि ताका शिक्षा म्हणा शिक्षण दिता. आणि पळय ताका उदाहरण जमिळाल काणी पळयला कळता चांग तो वेदांग पारंगत तो तसल महाब्राह्मणू तो पापकर्म करता नमे मागिरी जलारी कृष्णू ताका कसं की एक शिक्षण दिल्ले मागीर अंत्यकालान तो तागेल वैरी कृप दाखोवन ताका मोक्ष दिवैल पळताणे. तशीच केलो पंत तमोजीवी जन पुण्य करताचे पुण्य कोरतना तांगेले अहंकार दर्प चड करयत खयतो ते पुण्यकर्मा देखून आणि तांकां नरकाक घालता तो म्हणून. पळय आतां अवैदिक रितीरी म्हळ्यार ते पुरी राक्षस जन कलियुगान तो राय जावन आयलींची आणि तांणी वैदिक रीती शिकुका म्हणून सांगून तांणी वेदविद्या तमगुणीच्यांक ना राक्षस जनांक ना ताजे खातीर परमात्मा बुद्ध जावन आयलो म्हणटाचे. ते अवैदिक तांकां कसं केलें ताणें अवैदिक रितीरी मार्ग दाखयलो म्हणून म्हणटाचे. बौद्ध धर्म म्हणून विंगड जाल्लो पळया तांकां वेद शिकून कसले करचे अधिकार नाशिल्लो राक्षसतांनी. तशी त्या वेळाक आतां त्या धर्मा मस्त जन आसाची आणि केवल परमात्माला प्रितीर्थ जावन तोची सर्व करयतलो सर्व धारण केलेलो म्हूण लेखून लौकिक फलापेक्ष करना नशी कोण कर्म करता की ते सात्विक कर्म म्हूण म्हणटाची. तशें जावन सात्विक कर्माचे फलय सात्विक जावन आसता म्हळ्यार तांकां फलापेक्ष ना परमात्मो आसता ताजी फल म्हूण. तशी ताजे खातीर परमात्मा आतां सांगता ओमा विशयी सांगलें ताणें आतां सांगता तत् इति अनभिसंधाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. मोक्षकांक्षी जन म्हळ्यार मोक्ष जावका म्हूण लेखतले सात्विक सज्जन तांणी फलापेक्ष करनाच काय. आणि तत् इति अनभिसंधाय तत् म्हळ्यार परमात्मा खातीर तांणी विंगड यज्ञ दान तप इत्यादी कर्म तांणी करताची म्हणून. तत् म्हळ्यार ही समस्त वेदवाच्य जावन आशिल्लें परमात्माक सांगता म्हणून हाजी फुडल्या श्लोकांतूय सांगलें. आतां आमी करचे कर्मांतूय तत् कसल सांगता म्हूण परमात्मा सांगता. तत् ओम तत् सत हे तिन्नी परमात्मा सांगचे म्हूण सुरवे श्लोका सांगले. मागीर ओम म्हूण म्हणलेले रितीरी परमात्मा खातीर करचे कर्म कसले ओम म्हूण सांगून ते सांगले. आतां तत् म्हळ्यार तत् म्हणून सांगचे कसल्याक कर्मांतू म्हूण म्हणलें परमात्मा सांगता रस. तत् म्हळ्यार त्या कर्मांतू तत् म्हूण कसं खातीर सांगचे म्हळ्यार कसले इह भोगाचे फलाचे अपेक्षा आसना. आणि सगळे आमकां बाबा बंदरां दुखोवन बिडगड करून मोक्ष दिवका परमात्मान म्हणून तागेले प्रिती खातीर करचे कर्म ते यज्ञश्चा पुरो तपस्यश्चा पुरो दानश्चा पुरो कसलेश्चा पुरो ते कर्म आमकां मोक्ष म्हळेल फल दिता म्हणून. ज्ञानी जाल्ल्या जनांक ऐहिक फलाची कसली अपेक्षा ना तांणी दान करताची. तांणी खंयचेय दान आसता अन्नदान जावो विद्यादान जावो कन्यादान जावो खंयचेय जावो मोक्षा अपेक्षा सुन केल्ली म्हूण जाल्यार सर्व करयतलो परमात्मूची म्हणून तागेले प्रित्यर्था खातीर आमी हें करताची म्हणून कसलेय लौकीक फलापेक्षा नाशी क्रिया करताची ताका तत् म्हणून म्हणचें. म्हळ्यार परलोकाचे अपेक्षा आसच्या ना तांकां म्हळ्यार कसं न्ही स्वर्गादी लोकाचे अपेक्षा ना तांकां खंयचेय फलापेक्षा ना. आणि
वेदान आमकां सांगचें कोणें, कोणाक प्रतिपादन करचें, सर्वव्यापक जावन आशिल्लो, सर्वाक आश्रय धारक जावन आशिल्लो, सर्व अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्माकची हें सर्व कर्म अर्पित म्हूण सांगून तत् म्हणून घेवचें, परमात्मा स्मरण करून तांणी अग्निहोत्रादी यज्ञ शारिरीक मानसीक वाचीक जावन आशिल्ले त्रिविध जप तप दानादी क्रिय असो मोक्षाचे अपेक्षा आशिल्ले मुमुक्षु जन तत्त म्हणलेले एक शब्द वाच्य जावन आशिल्लो परमात्मा म्हूण लेखून करताचे. आनी आतां सत शब्दाचे अर्थ तो सांगता. सत्भावे साधु भावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. हे अर्जुना, सृष्टी आणि चांग सृष्टी करचे आणि साधुभाव, सतभाव साधुभाव म्हळ्यार परमात्मो सृष्टी करताय आनी परमात्मो चांग गुणाचो म्हूण म्हणलेले अर्थारी सद्गुण परिपूर्ण म्हणलेले अर्थारी सत शब्दाचे एक हांगा आमी उपयोग करताची. चांग काम म्हणलेले अर्थारी सत म्हूण म्हणलेले एक शब्दाचे उपयोग जाता. सत म्हणलेले शब्दाचे एक अर्थ कसो जाले म्हूण म्हळ्यार भाव, सतभाव म्हणटाचे म्हळ्यार सद्भाव म्हळ्यार कसो न्ही, सज्जन भाव ते चांग भाव. तशी हे लोकांत हांगाचे लोकांत लौकीक जावन प्रयोग करचे शब्द तो. आनी कर्मा विशयांत ते प्रयोग केल्यार सत म्हळ्यार शब्द सत्कर्म म्हणून घेता. तत् शब्द वाच्य जावन आशिल्लो म्हळ्यार तत् शब्द वाच्यूय ओंकार वाच्यूय जावन आशिल्लो परमात्माक अर्पणा मनोभावान कृष्णार्पण म्हूण म्हणलेले मनोभावान कसले फलापेक्षा ना अशी करची कर्म पळय ताका सत्कर्म म्हणचे. त्याचे कर्मा सत्कर्म म्हणचे. खंयचे कर्म परमात्माक आमी अर्पण करतात की ते कर्म केन्नाय सत्कर्म जावन आसूं का. म्हळ्यार आतां एक स्वार्था खातीर आमी केल्ली म्हणजे परमात्मा ते खुश ना ते कर्म बय बे. तशें जाल्यार परमात्मा खंयची कर्म जावं का आमी त्यागपूर्वक कसल करताच पळय ते कर्म परमात्माक जावं. तशी ह्या रितीर आमी तत् सत ओम ह्या शब्दाचे अर्थ कळून पालन करचे, पालन करका आमी. तशी हांगा पार्थ म्हूण ताणें संबोधन केलां. पार्थ म्हूण म्हळ्यार पार्थ म्हणजे ज्ञानीक. तशी तत् ओम सत हे शब्द परमात्माकच वाच्य जाता आनी परमात्मानाची वेदशास्त्र सगळे केल्लेले परमात्मानाचे आमकां कर्म कसले म्हूण सांगिल्ले तशें जावन परमात्मान सांगिल्ले कर्म पळय परमात्माले प्रित्यर्थ जावन फलापेक्षा ना अशी केल्यार ते सत्कर्म म्हणून घेता. तशें जावन ते परमात्माक पावता. परमात्मा ताजे फल जावन आमकां मोक्ष दिता. हे श्लोकाचे विशय जालो. आनी परमात्मा खातीर तागेले प्रिती खातीर विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थ म्हूण करचे सर्व सत्कर्म साधुकर्म सत म्हणूची ताका आपयताची. सात्वीक म्हणून घेतिल्ले जन पळय सत्कर्म कशें सुका म्हूण सांगून सात्वीक जावन आशिल्ले जनान करचे सत्कर्म कशें आसता म्हूण दास जन सांगता पळया. सात्वीक साधक कशें आसताची म्हळ्यार तांणी कसले सांगताच की तेच रितीर चलतात तांणी. आनी जीव जड आनी परमात्मा हे पुराय एक सुचे भेद तांकां कळटा. कळून वेदांतो सांगेले विंगड विंगड रितीर विंगड विंगड मार्गान तत्वनिश्चय ज्ञान म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान तांणी पावताची. निर्मल मनान निर्मल मन म्हळ्यार कसो न्ही काम क्रोध राहित्यारे काम क्रोध पुरय सोण एकांतारे कोण परमात्मा स्मरण करता की तांकां परमात्मा मोक्ष योग्य जावन करता म्हळ्यार तांकां मोक्ष दिता. प्रणवेन हरिं ध्यायन् ब्रह्मलोकं समेत्य च ज्ञानं चतुर्मुखात् प्राप्य मुच्यते नात्र संशयः. मध्वाचार्य सांगताचे कोण प्रणवेन हरिं ध्यायन् ओंकाराचे अर्थ कळून परमात्माला ध्यान करता की तांणी ब्रह्मलोकं समेत्य च ब्रह्मलोका वताकय थंय ब्रह्मान तांकां ज्ञान दितरी तांणी मोक्ष पावताची म्हणून ज्ञानं चतुर्मुखात् प्राप्य चतुर्मुख ब्रह्म थंय तांकां ज्ञान दिता. थंय दुखून तांणी मुच्यते नत्र संशय तांणी मोक्षा वताची. आनी प्रारब्ध कर्मणो अन्यत्र ज्ञानादेव परीक्षय म्हूण म्हणला म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानीक तागेले संचित आगामी कर्म पळय नाश जाता. प्रारब्ध कर्म वर्ता. प्रारब्ध कर्म फल अनुभव करतना कोर न्हू प्रारब्ध पाशा दुखून तो केन्ना मुक्त जाता पळय
मागीर ताका मोक्ष मेळटा. ताचे खातीर आनी सांगताचें कसलें म्हळ्यार मध्वाचार्य भागवतोत्तम कोण म्हूण न विष्णु सदृशम किंचित परमं वापि मन्यते सर्वोत्तमं तं जानन्तः तेही भागवतोत्तमः. भागवतोत्तम म्हूण कोणा म्हणटाची म्हळ्यार विष्णू पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो विंगड कोणेय नाची म्हूण सांगून कोणाक कळटा तांणी मात्र भागवतोत्तम म्हूण. आनी हे अध्यायाचे कडेचे श्लोकार परमात्मो सांगता. श्रद्ध इतली पुरे सांगली न्हय. आत्ता सुरवेक श्रद्ध कसा म्हणून सांगून ताणें व्हरलेले श्रद्धेन तिन्ही विध सात्विक राजसिक तामसिक म्हणून सांगून ताजे नंतर सात्विक राजसिक तामसिक त्रिविध दान यज्ञ तप इत्यादी क्रियेचे विशय पुरे सांगले. मागीर परमात्माक ओम तत्त सत म्हणून वाच्य करून ताजे अर्थ अनुसंधान करून कोण ओम तत्त सत्य शब्दाचे एक उपयोग करून परमात्माला आराधन करता की ताजे अर्थ कळका तांकां मागीर आराधन करता की तांकां मोक्ष मेळटा आनी निश्काम कर्म जावका. आतां कडेर म्हणटन सांगता कसलें निष्काम कर्म मात्र न्ही निष्काम न्ही कर्म निष्काम मात्र न्ही. परमात्मा सांगता श्रद्धेनानशी कोरकना कर्म म्हणून म्हणटा. श्रद्धेनातील केलेले सर्व कार्य अशास्त्रीय म्हणून घेता. शास्त्रा संबंध पाविले नाही शास्त्रा संमत नाही म्हणून सांगून घेता म्हणून परमात्मा सांगता असं. अश्रद्धया हुतं दत्तं तपः तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. खरचे खंयचे कर्मांतो श्रद्धना नशी परमात्माल वैरी श्रद्धना कर्मांतूय श्रद्धना जवो कोरका सांगला म्हळ्यार एक भयान जवो परमात्मास की ना म्हळ्यार एक अर्ध विश्वासान जवो कोणकी आमकां ते कोरका म्हूण सांगला म्हळ्यार ओत्तायान करलेले सर्व कर्म व्यर्थ जाता म्हूण सांगून हांगा परमात्मा सांगता. श्रद्धनातिले कोरचे कसले जव ते दान जवो तप जवो यज्ञ जवो कर्म जवो कसले जव ताका हांगाय फल ना म्हणटा. इहांतूय कसलेय मेळना तांकां श्रद्धना अशी केल्यार. परांत कशी नांची ना. पर म्हळ्यार परलोकांत ताका कसलें फल ना मोक्ष कशी मेळना इहांतूय कसलें सुख मेळना म्हूण सांगता. आतां सुरवेक सांगलें सात्वीक श्रद्धेर करचे विहित कर्म शास्त्र संमत कर्म श्रेष्ठ जाल्यार ती त्या कर्मांतू सात्विक श्रद्धा आनी फलापेक्षना नशी राबल्यार ते केलेले कर्मांतू अल्पसल्प न्यूनता दोश जाल्यार ताका फल चांगळ मेळटा. शिवाय श्रद्धना नशी शास्त्रोक्त कर्म दोश ना नशी केल्यार श्रद्ध ना म्हूण जाल्यार ताका फल ना म्हूण सांगता. शास्त्रोक्त जावन कसले लोपदोश ना चंद रितीर केला जाल्यार श्रद्ध ना आशिल्लो तंतू तेदनाय परमात्मा ते कर्म घेना. शास्त्रज्ञान जावू का जाल्यार श्रद्धे जावका. श्रद्ध आनी भक्ती दोन नातील केलेले खंयचे कर्मय व्यर्थ म्हणून परमात्मा सांगता. श्रद्धना नशी केलेले तपस्ये जावो दान जावो कितले व्हड दान जावो कितले कठीण तपस जावो श्रद्ध नाशिल्लो तंतू तशी केल्यार व्यर्थ ते श्रद्ध नातिले कोण करताची तांकां ज्ञानी जन म्हणून सांगून म्हणटाची आनी तांकां भक्ती ना परमात्माल वैरी म्हूण. तशी मध्वाचार्यान सुरवेक सांगला कलियुगांतू असले मूढ अज्ञानी जन चड आसताची म्हूण. प्राप्ते कलियुगे घोरे धर्मज्ञान विवर्जिते न कश्चित स्मरते देवम कृष्णम कलिमलापहम म्हळ्यार कलियुगांतू मूर्ख ज्ञानाची धर्मज्ञान विवर्जित धर्म नी ज्ञान धर्म ज्ञान नातिले कसकी धर्म कर्म म्हूण करताची जाल्यार तांणी परमात्माला स्मरण करनाची कसा की एक केला चांग म्हूण सांगून करताची तांतू श्रद्ध असना ही ताका म्हणा ते कलियुगू म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगला. तशी ह्या अध्यायांत परमात्मा शास्त्रज्ञान उणी जाल्यार व्हडणे स्वभावत सात्विक जावन आशिल्ली जी जन आस्तिक बुद्धी म्हळ्यार श्रद्धा भक्तीन कसले कर्म करतात ताका उत्तम फल मेळटा. राजसीक कर्माक राजसीक जनांक सुख दुःख आदी मिश्र फल मेळटा. तामस जनांक केवल दुःख मात्र मेळटा म्हणून परमात्मा सांगता. हे अध्यायांतू तिन्ही विधाची श्रद्धा तिन्ही विधाचे दान तिन्ही विधाचे तपस्सू तिन्ही विधाचे यज्ञ ते तिन्ही विध कसं म्हणून गोत्तस सात्विक राजसिक तामसिक तिन्ही विधा श्रद्धा म्हळ्यार सात्विक श्रद्धा राजसिक श्रद्धा तामसिक श्रद्धा हे तिन्ही श्रद्धेरी कोरचे तिन्ही विधाचे दान सात्विक राजसिक तामसिक दान
सात्विक राजसिक तामसिक तपस तशीची सात्विक राजसिक तामसिक यज्ञ याविषयी पुरई या श्रद्धात्रया विभागांत परमात्मानं उपदेश केला. आणि निजावನು 16 अध्यायांत परमात्मो निष्काम रीतीने केलेले शास्त्रविहित कर्म आणि आचरणा त्या दैवी संपत्त गुण म्हणून सांगून ताणे सांगली पडे. दैवासुर संपत विभाग योगांतो दैवी गुण म्हळ्या कसं नाही, दैवी संपत म्हळ्या कसं नाही, शास्त्रविहित कर्म निष्काम रीती करचे तेंची तो हंगा सात्विक श्रद्धेचे कर्म म्हणतात. तरी सात्विक गुण दैवी गुण म्हणून जाले त्याची शास्त्रविरुद्ध जावन आशिल्ल्या आसुरी संपत्ताविषयी त्यांचे अध्याय सांगला. आत्ता आसुरी स्वभावाचे जनानं नरकांत वचून पडचे विषयी तो आणि सांगला. तशी काम क्रोध लोभ पुरे आसुरी संपत्ताचे तिन्ही वाट म्हणून ताण सांगली पडे. ती नरकाची तिन्ही वाट म्हणून सांगली पडे. तशी कोण ये काम क्रोध लोभ त्याग कोरनो तांगेले कल्याणा खातीर आत्मकल्याणा खातीर साधन करता की तांकां दुर्गती येईना म्हणून सांगता, परमगती मेळटा म्हणून सांगता. ताजे नंतर शास्त्रविधीम उत्सृज्य म्हणालो. शास्त्रविधी सोडून मन येईल रितीरी म्हाका कळलेलं तशी हांव कर्म करता म्हणून सांगून म्हाका कळलेली रीती हांव कर्म करता म्हणून म्हणल्यार आमकां समजशील पुरे आमी चांग कर्म म्हणू लेखताची. शास्त्रांत कसं सांगला म्हणना वर्तते कामकारतः म्हाका जाय आशिल्लें हांव करता म्हूण लेखला रे. ताका कसले कर्माचें फल मेळना. सिद्धी निष्कामनाशी केलेल्या कर्माक जेवो शास्त्रविहित रितीर करना नातील कर्माक सिद्धी ना म्हूण तो सांगता. त्या सांगतना अर्जुनाक थंय मनान तो एक प्रश्न येयली. शास्त्रविधी सोडून मन येईल तशी कर्म केल्ले म्हूण जाल्यार तांणी केलेले कर्म व्यर्थ वे देवा म्हूण सांगून तागेले मनान तो जाल्यार रे आत्ता केलो पण शास्त्रविधी कळना जाल्यार तांणी कसं की एक चांग कर्म करू का म्हूण लेखून करतात न्हय. यज्ञ करताची, दान करताची, तपस्या करताची शास्त्रविधी गोतना शेषच्या पुरो उत्सृज्य म्हळ्यार आमकां जाय जाल्यार तशी करता म्हूण न्ही, गोतना नाशी करचे. तसले शुभ कर्म तांणी श्रद्धेन करताची तेदन तांगेले स्थिती कसल जाता म्हूण म्हळेले का जिज्ञासे मनांत येताना अर्जुनान प्रश्नी निमगेलेले न्हय. ताका उत्तर जावन परमात्मो शास्त्रज्ञान उणी जाल्यार वाडणे स्वभावत सात्विक जावन आशिल्ले जनान श्रद्धेरी कर्म केल्यार कसल फल मेळटा म्हूण म्हळेल्यांनी ताणें सांगलें. हें सगळे अध्यायांत तिन्ही विधाची श्रद्धा तिन्ही विधाची कर्म तंतू सात्विक कर्म सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून ताणें सांगलें. हांगा श्रद्धात्रय विभाग योग जाल्ले आनी कडेचे मोक्ष संन्यास योग मोक्ष संन्यास योग कडेचे अध्याय तो 18 तो आमी पायचे दिसा दोकून शुरू करुया. ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम 17. आज सांगिले गीतेचे श्रद्धात्रय विभाग योग परमात्माले गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.